महाराष्ट्रातल्या तमाम महिलांसाठी खूप मोठी आणि आनंदाची बातमी आहे. लाडकी बहीण योजनेमध्ये 2026 सालासाठी काही मोठे बदल जाहीर झाले आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यामुळे मिळणारी आर्थिक मदत आता वाढणार आहे. चला तर मग ही योजना नेमकी काय आहे आणि या वाढीव मदतीचा फायदा कसा घेता येईल हे सगळं आज आपण सोप्या भाषेत समजून घेऊया. तर मग सगळ्यांच्या मनात हाच प्रश्न असेल की लाडकी बहीण योजनेत 2026 साठी नेमके कोणते नवीन आणि महत्त्वाचे बदल झाले आहेत ज्यामुळे महिलांना आता आणखी फायदा मिळणार आहे. चला ह्याच प्रश्नाचं उत्तर आता आपण सविस्तरपणे पाहूया. पण हो, त्या बदलांबद्दल बोलण्याआधी ज्यांना माहीत नसेल त्यांच्यासाठी ही लाडकी बहीण योजना मुळात आहे तरी काय हे आपण अगदी थोडक्यात समजून घेऊया. ही महाराष्ट्र सरकारची एक खूप महत्त्वाची योजना आहे जी महिलांना दर महिन्याला थेट आर्थिक मदत पुरवते. या योजनेचा मुख्य उद्देश आहे महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणं, त्यांना एक आधार देणं आणि यातली सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे ही मदत थेट त्यांच्या बँक खात्यात जमा होते. म्हणजे ते आपल्या गरजेनुसार तो पैसा वापरू शकतात, कुणावर अवलंबून राहण्याची गरज नाही. चला आता येऊया सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे, ज्याची आपण सगळे वाट पाहत आहोत. ते म्हणजे 2026 चे नवीन अपडेट्स. सरकारने या योजनेत काही मोठे बदल केले आहेत ज्यामुळे लाभार्थ्यांना आता पूर्वीपेक्षा खूप जास्त फायदा मिळणार आहे. आणि यातला सगळ्यात मोठा सगळ्यात महत्त्वाचा बदल म्हणजे मिळणारी रक्कम. आता या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा थेट 1500 रुपये मिळणार आहेत. हो, बरोबर ऐकलं, 1500 रुपये दर महिन्याला. बरं, फक्त रक्कमच नाही वाढलीये तर इतरही काही महत्त्वाचे बदल आहेत. ही रक्कम आता डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरने थेट बँक खात्यात जमा होईल. याचा अर्थ मध्ये कोणीही मध्यस्थ नाही, पैसे सरळ तुमच्या खात्यात. आणि एक चांगली बातमी म्हणजे ज्या महिला आधी अर्ज करू शकल्या नाहीत त्यांच्यासाठी अर्ज प्रक्रिया पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे. पण एक गोष्ट मात्र पक्की लक्षात ठेवायची आहे, ती म्हणजे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असणं आता बंधनकारक आहे. अच्छा, मग या वाढीव मदतीचा लाभ नेमका कोणाला मिळू शकतो? म्हणजे या योजनेसाठी पात्र कोण आहे हे निकष समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे नक्की कोणाला याचा फायदा घेता येईल हे स्पष्ट होईल. तर पात्रतेचे निकष अगदी सोपे आहेत. अर्ज करणारी महिला महाराष्ट्राची रहिवासी असली पाहिजे, तिचं वय 21 ते 65 वर्षांच्या दरम्यान असायला हवं, कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न सरकारने ठरवून दिलेल्या मर्यादेत असावं आणि सगळ्यात महत्त्वाचं जे मी आधी सांगितलं, बँक खात्याला आधार कार्ड जोडलेलं असणंच पाहिजे. ठीक आहे, योजना समजली, पात्रताही कळली. आता पुढचा प्रश्न येतो की अर्ज कसा करायचा. चला तर मग अर्ज करण्याची नेमकी प्रक्रिया काय आहे तेही पाहूया. अर्ज करण्याची प्रक्रिया खरंच खूप सोपी ठेवली आहे. सगळ्यात आधी आपल्या जवळच्या सेवा केंद्रात किंवा महासेवा केंद्रात जायचं. तिथे आवश्यक असलेली सगळी कागदपत्र दाखवायची, मग व्यवस्थित अर्ज भरून तो जमा करायचा आणि बस, एकदा अर्जाला मंजुरी मिळाली की योजनेचे पैसे थेट बँक खात्यात यायला सुरुवात होईल. आता अर्ज करायला जाताना धावपळ नको म्हणून कोणती कागदपत्र आधीच तयार ठेवायची आहेत याची एक छोटी यादीच बघूया, म्हणजे ऐनवेळी कोणतीही अडचण येणार नाही. तर अर्ज करण्यापूर्वी ही कागदपत्र सोबत आहेत ना हे नक्की तपासा. तुमचं आधार कार्ड, बँक खात्याचं पासबुक, रेशन कार्ड, एक चालू मोबाईल नंबर आणि तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी असल्याचं दाखला. ह्या सगळ्या माहितीनंतर एक गोष्ट नक्कीच लक्षात येते की ही योजना महिला आणि त्यांच्या कुटुंबासाठी किती महत्त्वाची आहे. हे फक्त काही पैसे नाहीत, तर त्याहून खूप काही जास्त आहे. हा एक मोठा आर्थिक आधार आहे. खरंच विचार करा, दर महिन्याला मिळणारे हे 1500 रुपये अनेक कुटुंबांना त्यांच्या रोजच्या गरजांसाठी, मुलांच्या शिक्षणाच्या खर्चासाठी किंवा अचानक येणाऱ्या औषध पाण्याच्या खर्चासाठी किती मोठा हातभार लावू शकतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही रक्कम थेट महिलांच्या हातात येते, त्यामुळे खऱ्या अर्थाने त्यांचं सक्षमीकरण होतं. तर ही होती लाडकी बहीण योजनेच्या 2026च्या महत्त्वाच्या अपडेट्सबद्दलची सगळी माहिती. अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या सरकारी योजना आणि इतर अपडेट्सबद्दल सोप्या भाषेत माहिती मिळवत राहण्यासाठी आमच्यासोबत नक्की जोडलेले राहा. सबस्क्राईब करायला विसरू नका.